नामस्मरणात किती शक्ती आहे, किती ताकद आहे ते तुम्हाला सांगतोय की मुंबई शहरामध्ये एक नीतू मांडके म्हणून एक डॉक्टर होते. हृदय विकारावरती चांगल्यापैकी ते इलाज करायचे. पण डॉक्टरांचा स्वभाव असा होता की ते देवाला मानत नव्हते. देवाला मानत नव्हते, पण आपल्या कर्मावर त्यांचा विश्वास होता की कर्म ही पूजा आहे, कर्मच देव आहे आणि कर्मच सर्व काही आहे. देवाला मानत नव्हते, पण आपलं कर्म चांगलं करत होते की अनेक लोकांच्या हृदय विकारावर त्यांनी विलाज केला, त्यांना जीवदान दिलं. असं म्हणतात शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदय विकारावर सुद्धा त्यांनीच इलाज केला होता. मग असं करता करता महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातच नव्हे तर देश संपूर्ण जगामध्ये विदेशामध्ये सुद्धा त्यांच्या नावाची कीर्ती व्हायला लागली. त्यांची कीर्ती पसरली की खूप जबरदस्त डॉक्टर आहे, हृदय विकारावरती चांगला इलाज करतात आणि म्हणून भारत सरकारला स्वाभिमान वाटायला लागला की आमच्या देशातला माणूस. एवढी यांची कीर्ती पसरली. मग भारत सरकारने ठरवलं आपण डॉक्टरांना काहीतरी पुरस्कार द्यावा. आणि त्यावेळेला त्यांना पत्र पाठवण्यात आलं, नोटीस पाठवण्यात आली की नीतू मांडके साहेब, आम्ही तुमच्या कार्यावरती खूप खुश आहोत आणि म्हणून सरकारने तुम्हाला पुरस्कार द्यायचं ठरवलंय. तर त्या पुरस्काराची वेळ आहे 11 वाजेची. तर तुम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत दिल्ली या ठिकाणी तुम्हाला यायचंय आणि तिथं तुमचा सत्कार करण्यात येईल. मांडके साहेबांना वाटलं की आजपर्यंत मी जी काही सेवा केली असेल, जे काही चांगलं कार्य केलं असेल, त्या कार्याचा मोबदला मला आज मिळतोय. आनंद वाटायला लागला आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सत्कार होणार आहे. म्हणून आज रात्री 8 वाजेला नीतू मांडके साहेब एका विमानामध्ये मुंबईहून बसले. विमानाने उड्डाण घेतलं आणि मायबापू रात्रीचे 12-1 वाजेची वेळ आहे. जवळजवळ 2 वाजेच्या सुमारास त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि एका चांगल्या विमानतळावर चांगल्या ठिकाणी ते विमान लँडिंग करण्यात आलं. डॉक्टर विचार करताय की आता इथून जवळजवळ 800 किलोमीटर पुढचा आपला प्रवास आहे. मग आता काय करावं? आणि दुसरे त्या ठिकाणी विचारपूस केली तर दुसरं जे विमान आहे ते सकाळी 6 वाजता आहे, कोणतं 5 ला आहे. मग आपण थांबता कामा नये, कारण एवढा प्रवास आपल्याला करायचा आहे. तर बुद्धिवादी माणूस होता, थांबला नाही. त्या डॉक्टरांनी भाड्याची गाडी केली आणि गाडी करून त्या गाडीत बसले. पण मायबापू हो, जे नियतीला मान्य नाही ते कधीच घडत नाही. तर रात्रीची वेळ आहे, 2 वाजता ते गाडीमध्ये बसले. जात असताना 1-1.5 घंटा झाला आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला. भरघोस असा पाऊस पडायला लागला की त्या गाडीच्या लाईटाच्या प्रकाशाने समोरचं काही दिसत नव्हतं. सगळीकडे धुक्कड दिसत होता, धुवा दिसत होता. आणि अशा वेळेला मोठमोठी झाडं पडायला लागली आणि अशा वातावरणामध्ये जो गाडी चालवणारा ड्रायव्हर होता, त्या ड्रायव्हर कडून रस्ता चुकला. तर चुकीच्या रस्त्याने 5, 10, 15, 20 म्हणता जवळजवळ 80 किलोमीटर चुकीच्या मार्गाने गाडी गेली. आणि जवळजवळ 3-3:30 वाजता त्यांच्या लक्षात आलं की आपला मार्ग हा नाही, आपला मार्ग दुसरा आहे. मग काय करावं? म्हटले आता इथं कुठेतरी थांबावं. पाऊस तर थांबायला आता पाऊस थांबत नाहीये, म्हणून आपण थांबावं. मग जवळ कुणी आहे का? काही दिसतंय का थांबायला? तर त्यावेळेला सज्जनांनो
एक कौलांचं घर दिसत होतं. तर रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि त्या कौलारू घरामध्ये उजेड दिसत होता. त्या घराच्या जवळ गेले. त्या घरामध्ये एक माता, तिच्या घरामध्ये पाळणा बांधलेला आहे. बाहेर भरघोस असा पाऊस चालू आहे आणि त्या पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती तिने ठेवलेली आहे आणि त्या पाळण्याला झोका देते आहे. आणि अशा वेळेला नीतू मांडके साहेब त्या घराजवळ आले. घरामध्ये माणूस नाही, फक्त एकटी बाई आहे. त्या दरवाजाची कडी वाजवली. लगेच त्या बाईने दरवाजा उघडला. म्हटले, मला सांगा तुम्ही कोण आहात? म्हटले, ताई आम्हाला प्रवास करायचा होता, आम्हाला खूप लांब जायचं होतं, पण वातावरण अचानक खराब झालं आणि म्हणून आम्ही या पावसामुळे इथं थांबायचं म्हणतोय. म्हटले, काय हरकत नाही दादा, तुम्ही घरात या. आणि थंडीने कुडकुड कुडकुड करत होते आणि अशा अवस्थेत त्या महिलेने सांगितलं, दादा तुम्ही थोडं बसा, तुम्हाला खूप थंडी वाजते, मी तुमच्यासाठी चहा करते. आणि ती लगेच चहा ठेवायला गेली. तिने पातेल्यामध्ये चहा टाकली, साखर पावडर, चहा ठेवली आणि तिला वाटलं की चहा होईपर्यंत आपला वेळ वाया जाईल आणि लगेच पुन्हा त्या पाळण्याच्या जवळ आली. त्या पाळण्याचा दोर आपल्या हातात घेतला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. नामस्मरणामध्ये एवढी तल्लीन झाली आणि अचानक काय झालं, तिकडे चहा जळून गेली. चहा जळाली आणि ज्या वेळेला त्या चहाचा वास तिला आला तेव्हा ती भानावर आली आणि हसून म्हणायला लागली, दादा चहा जळाली वाटतं, थांबा थांबा मी दुसरी चहा ठेवतो. आणि त्यावेळेला ते डॉक्टर म्हणायला लागले, नका नका, म्हटले राहू द्या, आता ठेवू नका, पण तुम्हाला एक प्रश्न विचारू का? ती बाई म्हणायला लागली, तुम्ही कोण, कुठून आलात, मला काहीच माहित नाही, मला का प्रश्न विचारतात? नाही नाही, तुम्हाला राग नका येऊ देऊ, पण मी तुम्हाला असं म्हणतोय की या पाळण्यामध्ये कोण आहे आणि का म्हणून तुम्ही याचं नामस्मरण करता, का म्हणून याचं नामस्मरण करता आणि याचं नामस्मरण केल्याने तुम्हाला मिळतं काय? सज्जनांनो, त्या बाईने जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे. ती बाई म्हणायला लागली, दादा तुम्ही हेच म्हणताय ना की मी का नामस्मरण करते याचं, आणि याचं नामस्मरण केल्याने काय होतं? अहो, समोर तो पडलेला पलंग बघा म्हटले, त्या पलंगावरती माझा 5 वर्षाचा मुलगा झोपलेला आहे आणि त्या मुलाच्या हृदयाला छिद्र पडलेलं आहे. आणि मला माहिती आहे की मुंबईला नीतू मांडके म्हणून एक खूप मोठे डॉक्टर आहे म्हटले, की त्या डॉक्टरांजवळ, ज्यांच्याजवळ भरपूर पैसे आहे, जे भरपूर श्रीमंत आहे, ज्यांच्याजवळ गाड्या आहे,
संपत्ती आहे, तसे श्रीमंत लोक त्यांच्याजवळ जातात आणि आपल्या हृदयाचा इलाज करतात. पण दादा माझ्याजवळ तेवढे पैसे नाही, तो माझ्याजवळ पैसे नाही, गाडी नाही, पण माझा एवढा विश्वास आहे की हा पाळण्यामध्ये जो माझा बालकृष्ण आहे, याचं नामस्मरण केल्यानंतर मला माहिती आहे की एक ना एक दिवस याच्या कृपेने माझ्या मुलाचा इलाज त्या नीतू मांडगे डॉक्टरांकडे होईल आणि माझा मुलगा बरा होईल. डॉक्टर म्हणायला लागले की ज्यांच्याजवळ पैसे आहे, संपत्ती आहे, गाडी आहे, ते लाखो रुपये खर्च करून त्या नीतू मांडगे डॉक्टरांजवळ जातात, पण ज्याचा फक्त भगवान परमात्म्याच्या नामस्मरणावर विश्वास आहे, अशा व्यक्तीसाठी म्हटले ताई हा नीतू मांडगे तुझ्या झोपडीत आलाय. माय बाप हो, की ज्याचा फक्त भगवान परमात्म्याच्या नामावरती विश्वास आहे, देवावर विश्वास आहे, त्याला कोणतीच गोष्ट या जगामध्ये अशक्य नाही. मला सांगायचं काय आहे की नामस्मरणाला एवढं सामान्य समजू नका. काय नोघे केले, काय नोघे केले, काय नोघे केले, काय नोघे केले, चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, साधनाचे सार. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार, साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, साधनाचे सार. काय नोघे केले, काय नोघे केले, एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार, भव सिंधू उतरी पार. नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे. आणि म्हणून राजा, अरे का म्हणून तू व्यर्थ त्या ठिकाणी आपला प्राण गमावतोस? अरे हा प्राण, हा देह अतिशय महत्वाचा आहे. मी तुला सांगतो की तुझं मरण योग्य नाही. तू आपल्या स्थानावर जा. या ठिकाणी तुझी जेवढी सेवा झालेली आहे, या तीर्थाची तू सेवा केली, म्हणून तुझी इच्छा असेल तेवढं तू तुझ्या जीवनामध्ये भोग भोग, आणि तो भोग भोगल्यानंतर राजा तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. भगवान शंकर म्हणाले, ब्रह्मा विष्णू शंकर स्वर्गाला जाण्याला ते कारण आहेत. चित्रसेन म्हणाला, आपण तिन्ही देव प्रसन्न आहात, तर आजपासून आपण सर्वजण सदैव इथे राहू. त्याने सांगितलं, मला स्वर्गात जायची गरज नाही. ब्रह्मा विष्णू महेश, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न आहात तर तुम्ही सुद्धा या शूलवेद तीर्थावरती राहा, इथंच राहा. तर या ठिकाणी त्या सर्व देवांना त्याच्या भक्तीपुढं, त्याच्या नामस्मरणापुढं त्या ठिकाणी राहावं लागलं. आणि मायबाप हो, ते तीर्थस्थान, ते पुण्यक्षेत्र बनलं, त्याला पवित्र केलं. आणि अजून भगवान शंकरांनी त्याला आशीर्वाद दिला की तू माझ्या सर्व गणांमध्ये श्रेष्ठ राहशील आणि तू नंदी नामक माझा गणाधीश होशील. मायबापो, भगवान शंकराच्या जवळ सर्व गणांमध्ये श्रेष्ठ जर काय असेल तर तो म्हणजे नंदी आहे.
मला सांगा, सगळ्यात शक्ती संपन्न जर कोण असेल तर तो म्हणजे नंदी आहे. पद्म पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की एक शिबी नावाचे ऋषी होते आणि त्या ऋषींना